ठाणे प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा झंझावाती प्रचार, मशाल चिन्हावर लढणाऱ्या उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद। ठाण्यातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरू केली असून ज्येष्ठ नेते नरेश मनेरा यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेविका प्रमिला गावित, रसिका पाटील, तृप्ती भोईर आणि महेंद्र पाटील यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे। हे चारही उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून झंझावाती प्रचार करत आहे। आज ठाण्यातील प्रभाग क्रमांक 1 मधील मोगरपाडा, कोळीवाडा आणि परिसरातील इतर भागांमध्ये घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला। प्रचारादरम्यान उमेदवारांनी स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्या। पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजना तसेच परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या विकास कामांची माहिती मतदारांना देण्यात आली। विशेष म्हणजे हे चारही उमेदवार मशाल या निवडणूक चिन्हावर निवडून लढवत असल्याचे प्रचारात एक आगळा-वेगळा उत्साह पाहायला मिळाला। मशाल हे चिन्ह शिवसेनेच्या लढाऊ वृत्तीचे आणि परिवर्तनाचे प्रतीक असल्याचे सांगत आगामी मतदानाच्या दिवशी मशाल या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले। जोरदार घोषणाबाजी, हातात मशालीचे फलक आणि शिवसेनेच्या घोषणा यामुळे संपूर्ण परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले होते। या प्रचार मोहिमेत मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते। प्रत्येक गल्लीत, वाडीत आणि सोसायटीत जाऊन मशाल चिन्हाची जनजागृती करण्यात आली। उमेदवारांना मतदाराकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक नागरिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर विश्वास व्यक्त केला। या संदर्भात शिवसैनिकांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की प्रभाग क्रमांक 1च्या विकासासाठी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी हे चारही उमेदवार कटिबद्ध असून निवडणुकीत त्यांना निश्चितच भरघोस पाठिंबा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आगामी दिवसात प्रचार आणखी तीव्र करत प्रभागातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केला आहे। मी अकबर शेख, विभाग प्रमुख। आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नाही का आमचे 4 उमेदवार आहेत। वसंत गावित, रसिका पाटील, तृप्ती भोईर, महेंद्र पाटील या पॅनलसाठी आम्ही नाही का सर्वांनी एकत्र येऊन प्रचार चालू केलेला आहे। सर्व नागरिकांना विनंती आहे का त्यांनी चांगलं सहकार्य करावे ना। हा जो पॅनल आहे आमचा, हा नरेश मनेर साहेबांच्या नेतृत्वाखाली पॅनल आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व काम चालू आहे आमचं। आपली निशाणी मशाल। नयनरम्य अशा ह्या कासार ओढवली आणि घोडबंदर विभागात जिथं कर्मवीर अनेदेखींची पावलं लागली आणि स्त्रियांचा आणि गरिबांचा अन्याय ज्यांनी दूर केला, त्या विभागात त्यांच्या कार्यप्रणालीवरती अतिशय दिल दप्प्यानं आणि अंतःकरणाला प्रेम करणारे माजी महापौर आदरणीय मनेरा साहेब ह्यांच्या सुखदुःखाच्या सावलीत वाढलेले उमेदवार महेशजी पाटील, काय त्यांचं कर्तृत्व सांगावं। ज्या ठिकाणी शिवसेना आहे त्या ठाण्याच्या पवित्र भूमीत गरीब लोकांना अन्यायाला वाचा फोडणारा अतिशय हरहुन्नेरी उमेदवार आणि भारतीय संविधानाच्या B.R. आंबेडकर लिखित सायमन कमिशननी ज्याला तिचं महत्व दिलं, त्या स्त्रियांच्या कैवारी आणि काल 3 तारखेला शिक्षणाच्या महामेरू आपल्या सर्वांच्या माता सावित्रीबाई फुलेंचा 3 तारखेला जन्मदिवस साजरा झाला। त्या ह्या आमच्या गृहिणी आणि ह्या आमच्या भगिनी, भारत माता की जय असं ज्यांना प्रभुत्व दिलेलं आहे त्या आमच्या वसंत गावितांच्या सुकन्या शिक्षिका म्हणून ह्या ठिकाणी प्रमिला वसंत गावित ह्या उमेदवारी करतायत आणि त्यांच्याकडून स्त्रीत्वाचा आदर्श नेतृत्व घडणार आहे। त्याचप्रमाणे सौभाग्य रसिका नटेश पाटील, हळदी कुंकू काय असावा या त्यांचे मिस्टर आणि त्या नेहमीच स्त्रियांच्या सुहागाला हात घालणारे नटेश पाटील आणि त्यांच्या उमेदवार म्हणून रसिका नटेश पाटील ह्या उमेदवारी देत आहेत। आणि सौभाग्य तृप्ती श्रीकांत भोईर ह्या एरियाचा बुलंद आवाज, जो आगरी कोळी समाजाचा जो हा भाग आहे, त्या टोलेजंगा इमारती आहेत, तर ह्या उमेदवारांच्या जमिनीत आपण आलेलो आहोत आणि त्यांचा हा अधिकार गाव म्हणून इथं राहतो। आणि श्री महेंद्र माया पाटील ह्या सर्वांना मायेच्या भावाच्या प्रतिमेत घेणारा असा हा उमेदवार आणि म्हणून ही मशाल आहे, ही मशाल अंधाराला जाळून टाकते। हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ज्या शिवसेनेला जन्म दिला, त्यांचं रक्त ज्या नशेत वाहतं त्या आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदरणीय
आदित्यजी ठाकरे आणि त्यांनाच आता योगायोगानं त्यांचंच महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि नेतृत्व आपले राजजी ठाकरे हे सर्व बंधू एकत्रित आलेले आहेत आणि ह्या सर्वांना मिळून ह्या ठाण्याच्या पवित्र भूमीत जी छत्रपती शिवाजी महाराजांची पावलं लागली त्या पवित्र भूमीला आपण या मशालीनं या आगीला नष्ट करून आपण या चारही उमेदवारांना आणि मनेरा साहेबांना एकत्रित ठेवूया आणि आम्हाला विजयी करूया. आता गरिबांची आणि भारतीय घटनेची वेळ आलेली आहे. श्रीमंत धनदाडगे ह्यांना आता फेकून द्या आणि गरिबांच्या मुलांसाठी या झोपडपट्टीचं कायापालट होईल. सर्व सुख दुःखांना ते सामोरे जातील. वॉशरूम असू द्या, बाथरूम असू द्या, मुलांच्या शाळा असू द्या. ही शिक्षिका आहे. अहो काय नयन नरम्य असं ते वातावरण त्या पवित्र भूमीत त्या शिकवतायत. ते सावित्रीबाईंचं त्यांचं सावित्रीबाई फुलेंचं त्यांच्या अंगात रक्त खेळ आणि ह्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचा खेळ. एवढं बोलून माझं नाव सयाजीराव घाडगे. मी एक नरेश महिलांच्या कार्यत्वात अतिशय खुश झालोय. माझे शाखा प्रमुख आदरणीय उदयजी तारी यांनी मला इथपर्यंत आणलं. अकबरजी आणि आमचे आदरणीय अकबरचे हा त्याचप्रमाणे वसंतजी गाभित या सर्वांना आणि सर्व शिवसैनिकाला मी ह्या ठिकाणी अतिशय आव्हान करतोय की या मशालीवरती या आगीला नष्ट करणारे अंधाराला नष्ट करणारी आहे आणि त्याचं ज्वलंत रक्त आहे. म्हणून हे 4 उमेदवार हे 4 खांब आहेत ठाण्याचे आणि म्हणून मी ह्या ठिकाणी सर्वांना अभिवादन करतो. इथे मोठे मोठे कार्यकर्ते आहेत. नावं न घेतल्याबद्दल क्षमा करा आणि कार्यक्रमाला लागा. एवढं बोलून मी ह्या ठिकाणी सविनय. जय महाराष्ट्र, जय ठाणा, जिंदाबाद.